मोठे खिंडार माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगलताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश. काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली व त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून आज कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली असून कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका सो मंगलताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार हितोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला असून ओम आढाव, माजी नगरसेविका शोभाताई उल्हास पवार यांचे चिरंजीव सुरेश बापू पवार, ऋषिकेश आढाव, नवनाथ बढे, बाबासाहेब पगारे आदी त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी प्रवेश केला. यावेळी आमदार हितोष काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हटले की तिथेही प्रामाणिक काम केलं, इथेही प्रामाणिक काम करेल, पण दादा फक्त आम्हाला जीव लावा. तसेच बाळासाहेब आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, रामदास केकांत, ऋषिकेश सांगळे, धरमशेठ बागरेच्या, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आढाव, माजी नगरसेवक मंदार पहाडे, वीरेन बोरावके, संदीप पगारे, अशोक आव्हाटे, योगेश नरोडे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र वागचौरे, अजित शेख, इम्तियाज अत्तार, युसुफ शेख, माजी व्हाईस चेअरमन रोहम साहेब, प्रकाश दुसिंग, संतोष शेजवळ, रोशन शेजवळ, ॲडव्होकेट मनोज कडू, नारायण लांडगे, जावेद शेख, शेखर मस्के, नितीन शिंदे, रमेश गवळी आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, नगरसेवक बाळासाहेबजी आढाव, त्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमभाऊ बागरेच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गवळी, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव, गटनेते वीरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, अजिजभाई शेख, राजेंद्र भाऊ वागचौरे, बाळासाहेबजी रुईकर, तर सगळ्यांची नाव घेणं त्यापेक्षा उपस्थित सर्व माजी नगरसेवक, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपण आज दोघांचाही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो. ते जे काही म्हटले, काय झालं कोण बरोबर ठीक आहे, येऊ द्या. स्वप्नीलजी बोलले का आम्ही जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न. आणि खरी गोष्ट आहे, आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं 2017ला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाढणे. आपल्या तिथं त्या ठिकाणी उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते. पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला, परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना, आता तो राजकारणाचा भाग आहे, पण ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं. आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही, परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. प्रभाग नंबर 10मध्ये मनोजजी कडू हे त्यावेळेस उमेदवार होते, जावेदभाई शेख उमेदवार होते, शेखर मस्के हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते, आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते, परंतु सगळे योगेश नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते. एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये
त्यांचा विजय झाला, परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्याबरोबर येतोय, तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही त्याच्यात शंका नाही किंवा काही कटुता नाही. कारण की पुढे जाऊन आता निवडणूक येणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकारी त्या ठिकाणी येतील त्यांच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे. आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आढाव, ज्यावेळेस ते आता निवडणूक 2017 जिंकले, ही त्यांची तिसरी निवडणूक होती. मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक, त्यावेळेसही उमेदवार होते. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये उरबदादांचं निधन झालं आणि त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि दिनारदादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली. आता ती माझी पहिली पोटनिवडणूक होती. दिनारदादाही नवीन होते, मी नवीन होतो. त्यांनी फार घाम काढला होता. थोड्या मताने काय होईना पुरबदादांच्या जे काही कार्य होतं त्याच्यावर लोकांनी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दिनारदादांना त्या ठिकाणी निवडून दिलं. परंतु बाळासाहेबजी आढाव यांची ही निवडणूक असेल, ही तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध राजूभाऊ आभाळे हे उमेदवार होते. त्यांची पहिली निवडणूक होती, नवीन प्रभाग होता, परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढं काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतोय म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं. मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो. जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. पार्टीचं तर काम 100% केलं. एक विरोधक कसा असा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला, आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बूथ लेवलला असेल, वॉर्ड लेवलला असेल, शहरामध्ये असेल, चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. यांच्या बरोबर काम करण्यासाठी जे दोन कोपरगाव शहरातील माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, त्याचप्रमाणे आमचे बंधू बाळासाहेबजी आढाव यांनी माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं या पार्टीमध्ये स्वागत करतो. आपण सगळ्यांनी बघितलं की मागील 4-5 वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, नुसतं कोपरगाव तालुक्यापुरतं किंवा नगर जिल्ह्यापुरतं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक चांगलं नेतृत्व, चांगलं नेता म्हणून ज्यांनी नाव कमवलं, त्यांच्या नेतृत्वाखाली यांनी जो निर्णय घेतला काम करण्याचा, खरोखर तो अभिनंदनीय आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे बरोबर आल्यामुळे आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करून आपण आपल्या कोपरगाव शहराचा, तालुक्याचा नक्कीच चांगला विकास करू शकू. त्याचं कारण असं की हे जे दोघं आहेत, निखाडे आणि आढाव, यांचं प्रचंड मोठं समाजासाठी काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोपरगावचा विकास हा चांगला होईल अशी मला त्याची गॅरंटी आहे. आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माझे 2 शब्द थांबवतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे इथे. आणि महत्त्वाचा दिवस अशासाठी मी मानतो आहे दादा की आज
आपले कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची जयंती आपण साजरी केली आणि त्यांच्या पुण्याईने आज खरोखर जे कार्यक्षम असे माणसं आहेत ती आज तुमच्या पाठीमागं उभी राहिली. ही खरोखर फार मोठी मान आहे. कारण त्याप्रमाणे पाहिलं असता मी जवळून पाहिलेलं आहे आमच्या बाळासाहेब आढावांना. विरोधात असताना सुद्धा काम करताना मात्र सहकार्य करत होते आणि करत असायचे. त्याचप्रमाणे आमचा स्वप्नील, त्यांच्या वडिलांना आम्ही एकत्र काम करत होतो. पण स्वप्नीलनी सुद्धा उपनगराध्यक्ष असताना पण नंतर त्यांच्या ते लक्षात आलं की काम करणारा कोण आहे आणि नुसतं बडबडणारा कोण आहे. त्यामुळे त्यांना आपोआपच असं वाटलं की आपल्याला जर कामं करायची असतील सामाजिक आणि त्या पाठीमागं जर जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला नक्की अशाच माणसाच्या जवळ जावं लागेल. ते आज आपले लाडके आमदार आशुतोष दादांच्या पाठीमागं ते खंबीरपणे उभे राहण्यासाठी इथं आले. त्या दोघांना आणि आपल्या सगळ्यांना मी पुन्हा सांगू इच्छितो की या 5 वर्षाचा जो काही भरारी मारलेली आमदारांनी आपल्या तालुक्याच्या कामाची, ते रस्त्याचे असोत, काही ठिकाणचे मग ते तुमचं न्यायालयाची बिल्डिंग असो, तुमच्या आरोग्य खात्याची बिल्डिंग असो, पोलीस स्टेशनचे जे काही कामं होती ते तिथल्या निवासांची कामं असो, न सांगता ही प्रत्येक वेळेस म्हणजे दरवेळेस मंगळवारी रात्री गेलेले मुंबईला गेलेले आमदार गुरुवारी आम्हाला बातमी यायची की बुधवारच्या कॅबिनेटमध्ये 10-20 लाख कोटी तरी रुपये ते घेऊन आलेले होते आणि आतापर्यंत येत आलेले. आजही त्यांनी राजकीयपेक्षा सामाजिक आणि जनतेशी बांधिलकी मानून जे काही काम ते करतायत, त्यांचं कोणाशीच वैर नाही, द्वेष नाही, त्यांच्याबद्दल कोणाबद्दलही बोलत नाहीत. तुम्हाला कदाचित इथं माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत सगळे, तुम्हाला जाणवत असेल दादांनी कधीही कोणाची हेटाळणी केली नाही, कोणाला कुठल्याही कटू भाषेमध्ये उत्तरं दिली नाही. त्या आज अतिशय महत्त्वाचा आणि कोपरगावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय श्री आशुतोष काळे साहेब आज या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री स्वप्नीलजी निखाडे, त्याचबरोबर आमचे मित्र श्री माजी नगरसेवक माननीय श्री बाळासाहेबजी आढाव आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्वांच्या या ठिकाणी साक्षीनं आमदार साहेबांच्या उपस्थित या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोपरगाव शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माननीय आमदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे. आपण सगळ्यांनी बघितलं की मागील 4-5 वर्षामध्ये माननीय आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, तर नुसतं कोपरगाव तालुक्यापुरतं किंवा नगर जिल्ह्यापुरतं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक चांगलं त्यांच्या नेतृत्वाखाली यांनी जो निर्णय घेतला काम करण्याचा, खरोखर तो अभिनंदनीय आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे बरोबर आल्यामुळे आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करून आपण आपल्या कोपरगाव शहराचा, तालुक्याचा नक्कीच चांगला विकास करू शकू. त्याचं कारण असं की हे जे दोघं आहेत, निखाडे आणि आढाव, समाजासाठी काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोपरगावचा विकास हा चांगला होईल अशी मला त्याची गॅरंटी आहे. आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि
राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव, आमचे मित्र मंदार पहाडे, अशोकराव आवाटे, मनोज कडू, जावेद शेख, शेखर मस्के, नारायण भाऊ लांडगे, प्रभागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व. गेल्या 7 ते 8 वर्षापासून एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा. तिथंही होतो, प्रामाणिक काम केलं. तुम्हालाही माहीत असेल कधी तुम्हाला अंधारात येऊन भेटलो नाही किंवा काही नाही. काही संघर्ष करायची वेळ होती तेव्हा संघर्ष पण केला. आज मी काय कोणावर टीका करणार नाही. आजचा दिवस फार गोड आहे, भविष्यात बोललंच या विषयात. पण मग आज मी आणि माझे सहकारी तुमचे बाळासाहेब आढाव, त्यांचे चिरंजीव आमचा भैया, आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे. प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं. प्रामाणिकपणे उद्यापासून आत्तापासून तुमच्याबरोबर आम्ही काम करणार. तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही. तुम्ही आम्हाला जीव लावा एवढं सांगतो. बाकी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. ज्यांनी सर्व राष्ट्रीय पक्षांचे आभार मानतो मला त्यांनी समावेश केलं त्याबद्दल धन्यवाद. येण्याचा चान्स भेटला. जसं दादांनी कोपरगावची सेवा केली तशीच आमच्या हातूही कोपरगावची सेवा हो ही आता मी इच्छा करतो. धन्यवाद. तसेच आज मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या कामावर प्रवेश होऊन आमचे मित्र कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, तसेच माजी नगरसेवक बाळासाहेबजी आढाव व पवार सूरजजी पवार आज यांनी मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या कामावर प्रवेश होऊन मान्य आमदार आशुतोष दादांची ताकद वाढवण्याचे या ठिकाणी जे प्रवेश केलेला आहे, काम केलेलं आहे, त्याबद्दल मी यांचे सर्वांचे आभार मानतो व आजची मीटिंग अशी संपली म्हणून जाहीर करतो.